वर्षी हा तुम्ही कुठे गेला असेल का? दरवाजाला तर लॉकच आहे. आता मला काय माहित ग ताई. किती अवघड झालंय ग वर्ष माझं. हा, माझा तो येडा नवरा 2-3 दिवसात येतो बोलला होता, तर मी फोन करते तर फोन बी घेईना आणि मला न्यायला बी येईना. आणि हातल्या सकाळपासून शोधती याला, हा बी कुठं दिसेना. तर रामेश्वर मला विचार की, त्यांना माहित असेल बघ. अगं रामाला सकाळीच विचारून झालंय माझं, त्याला बी माहित नाही बोलला. आता बघ ना, याच्या दोस्ताला बी माहित नाही म्हणल्यावर कुठं बरं गेला असेल हा. पोरांना बी माहित नाही. मला तर वाटते त्याच्या होणाऱ्या बायकोलाच भेटायला गेला असेल बघ तो. नाही ग, इकडं गावामध्ये लग्न आधी कोण भेटतंय तेव्हा. अगं ताई, जमाना बदललाय आता. गेला बी असेल भेटायला, त्याचं काय सांगावं. आतल्या या काय एवढं रात्री इकडं कुठं? अरे आतल्या, तुझा तो खोडील दाजी 2-3 दिवसात मला न्यायला येतो म्हणत, हा अजून आला नाही. बरं मी फोन करते तर फोन बी घेईना आणि मला माघारी फोन बी करेना. आता मी काय करू तूच सांग. अगं दाजी कामा बिमात बिझी असेल ग, मोकळं झालं की करतील की कॉल तुला आणि न्यायला बी येतील. नको टेन्शन घेतो. अरे तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये, लय अवघड झालंय बघ. मला तर काही कळतच नाही. ते येतील ना रे. ए बाई रडू नको, आता तुझ्या पाया पडतो. एक तर रात्रीची वेळ आहे. वर्ष हे तर चाय दार उघड आणि त्या दिवशी मस्त चहा केला होता ना, तसा चहा कर. जा पळ. कशाला एवढं टेन्शन घेतोस तू? येतील की दाजी. अजून आलं नाही ना, पण 5 दिवस होऊन गेले. बरं चल, वर्षी चहा करू आणते. चहा पीत बोलू. चल ये. बास कर की, आता किती रडतेस? हा, रडून काय फायदा आहे का तुझा? तू त्या दिवशी बघितलं ना, मी सगळ्यांसमोर त्याची माफी बी मागितली आणि त्याच्या संग जायला बी तयार झाली होती. बघ की कडू कसं करतोय. सगळं मुद्दामून चाललंय. अगं होईल का सगळं ठीक आहे. जशी तुला त्यांची गरज आहे ना, तशी त्यांना पण तुझी गरज असणार की ग. हां, आणि जेव्हा त्यांना तुझी गरज कळेल ना, त्या इकडे येतील बी आणि तुला घेऊन बी जातील बघ. खरंच घेऊन जातील ना मला? अगं 101% घेऊन जातील. पण तू असं रडू नकोस. उगाच काय ताण करून घेतेस? नाही घेत नाही. बरं, तू आज सकाळपासून कुठं गेला होता रे? मी होय, मी भेटायला गेलतो. कुणाला भेटायला गेला होता रे तू? अगं आमची वहिनी नाही का, तिची मावस बहीण तेजू, तिच्या मित्राचं लग्न होतं तालुक्याला. तिकडे गेलतो. म्हटलं भेटणं पण होतं आणि लग्न पण होतं. एवढ्या पावसाच्या दिवसात कोण लग्नाची तारीख काढते? हाय का आता? अगं ती मोठी लोक असतात, त्यांचं काही खरं असतं. आलं म्हणा की तारखा काढतात आणि लग्न बी करतात. हे बघ वर्षी आली बघ. हे घे चहा घे, सावकाश पी. आहा, अगं वर्षी चहा एक नंबर केलास की. हो, आवडला? अगं क्वालिटीच. होय का? काल रात्री लय मजा आली बघ मला, आणि आज बी लय मजा येणार आहे. असं लय लय भारी वाटायला लागले मला तर. बर चल, बरं की लवकर तुझं. हा, आज पण तशीच मजा करू आपण. हो, काय चाललंय उरक इथं मला पावसा पाण्याचा स्वयंपाक होय ना.
आणि आपलं चाललंय उरक उरक. असं काय तुला 50 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे? दोघांचा तर करायचं की. गॅस दोघांचाच करायचा आहे, पण वेळ तर तेवढंच लागणार ना. अगं म्हणून तर म्हणते वेळ लावून नको, चल उरक लवकर उरक. उरकतेच की मी कुठे बसली तवा. काय झालंय ग तुला असं वचकन बोलायला? हा उग ऐकतो म्हणून किती बिजीप चुरू चुरू चालती काय तुझी? हा अगं बोल की, काय बोललो तुम्ही एवढं तुला? हा अगं बोल की, काय झालं नेमकं? हा तुला काय झालं फुगायला सांग बरं आधी मला. हा चांगलं नाही बोलतो ना मग तुला, उगा फुगून बसतीस काय बी कारण काढू. ठेव. सगळं बनवून ठेवलंय, आता मस्तपैकी जेवून घे. तो आता प्रेमानं बनवलं म्हणलं जेवणार की. अंड्याची भाजी केली, जेवून घ्या. होय काय? बरं बरं बरं, तुम्ही जावा आता, रात्र पण खूप झाले ना, आणि मी आज लय दमून आलो का, त्यामुळे जरा आंघोळ करतो आणि मस्तपैकी जेवून घेतो. जावा. आंघोळ? आता कोण आंघोळ करतं? अगं बाई मी करतो की, तुम्ही जावा लवकर, मला माझे काम उरकू द्या. अरे हो जातोय, असं कावऱ्या बावऱ्या का करायला लागले? आम्ही काही राहायला आलोय बाई, काय ग वर्षे? आणि आपण जर राहायचं म्हणलं तर आपल्या काय होणार? हो ग बायानो, बरोबर तुमचं, तुम्ही जावा लवकर. आणि सांगे मला फक्त आंघोळ नाही करायची, मला. अरे मग तसं सांग की सरळ सरळ, जातो आम्ही. हा वर्षे, हृदयाला संडास. संडास आता कोण संडासला जातं? ए भैया मी करतो, तुला काय करायचं? जावा नाही ना. जातोय जातोय, जा बाबा. उघड अगं छत्री घे आपली. चल ये लवकर. चल. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. अगं उरक की लवकर, का आता दिवस उगस तर जाणार आहे का तू? अजून झाडतेच माघारी आलो तरी. काय मुद्दाम बिदाम करते का ग तू? हा हाय का आता मी कशाला मुद्दाम करू? आता सकाळी पण लवकर आवरून कामाला जायचं ना. मग जसं आजपर्यंत आवरत आले तसं आवरू नको का ठेवायला? अगं मग आवर की, पण जरा गडबड कर. इथं माझं तन मन दमच धरणं झालंय, तर आवर लवकर. नाण्याचं नाच घेऊन पण येडा झाला बाई माणूस. अगं येडा नाही ग, तुझा रेडा झालोय मी आता. हा अगं रेड्याचं बळ असं माझ्या अंगात शिरलंय आता. उरक लवकर तुझं. हा हे आता कुठं भांडी घासायला लागली का तू? इथं अंगाला अंग घासायची वेळ आली, भांडी कुठं घासायला लागली? चल उठ लवकर. मग भांडी तर घासू दे की. अगे घास परत, आधी तुला घासू दे मला. चल लवकर. हा काय माणूस आहे हा. अगं काय मला इथं गडबड झाली, तुझं काय गे? चल लवकर. एक तर मला घाई झाली, तुझं काय? थांब, थांब, कधी लागतो पण. इथं मला एक तर गडबड झाली, तुझं काय गे? ह्याच सुखासाठी मी एवढा दिवस तडपडत होती का? हो ना. पण आता ते मला भेटले बी तर माझ्या मनाला असं आनंदी आनंद का वाटत नाही बरं? नेमकं माझ्याच मनाची काही अडचण आहे की त्या आगाऊ नानानी तसं बोलले म्हणून माझं मन लागत नसावं? का आतुरला भेटली नाही म्हणून माझंच मन मला खात असावं? देवा, मला काय होते ना तेच कळाना झालंय बघ. बरं चला, एकदा ना आपल्या आतुरला भेटून यावं आणि मग चांग टाकून द्यावं.
हा बोला की राणीसाहेब. मला असं फोनवर नाही बोलता येत. पण मला तर नीट ऐकू येते की. एवढं हळू बोललेलं कसं काय ऐकू येते तुम्हाला? ते कसं आहे माहिती आहे का, आमचं कान जरा तीक्ष्ण नाहीत ना, त्यामुळे समजा ऐकू येते. बोला तुम्ही. मी काय बोलू? अहो ते इंग्लिशमध्ये काहीतरी बोलतात की, ते बोला की. काय हो? आहे का आता तुम्ही पिक्चर बघत नाही हो, तसलं बोला. काय? अहो तुम्ही बोलायला चालू करा, पुढचं सांगतो मी. पण काय बोलू? मला काय माहितीच नाही काय बोलायचं ते. आहे का राणीसाहेब, कशाला खोटं बोलताय? अहो कॉलेज झालं तुमचं, त्यात मोबाईल बी वापरताय. आता तुमच्या मनात असेल तर बोलून टाका, नाहीतर तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे बघा. अरे देवा, किती ना किती आगाव आहात तुम्ही. आहे का आता तुम्हाला सरळ सांगून तुम्ही ऐकत नाही तर मग काय करणार, असंच बोलून घ्यावं लागतं. बर, बोलते. हा बोला बोला. बोलू? बोला की, ऐकतोय. आय हा लव हा हा यू. आय लव यू. खरंच आय लव्ह यू? हो, खरंच आय लव यू. बर. आणि तुम्ही? आम्ही होय, आमचा पण घ्या की एकदम मोठा आय लव्ह यू. तुमचं मोठं आणि माझं एवढं छोटं आय लव्ह यू आहे. तसंच आहे बघा, आमचा मोठा आहे आणि तुमचा छोटा आहे हो. ए अगं थांब की जरा. लेच गडबडीने चालली पुढं. हा लेच घाई चालली तुला पुढं पळायला, काय कळलंच तुझं. ए अगं बोल की काहीतरी, मी बघतोय तुझं बरं का. तू अशी गपगारच झाली. मी एवढं खुश होऊन बोलतोय तुझ्या संग, हा का माझी खुशी तुला मर्दानगी बघवणं झाली काय? हो, असलं काही नाही. बोलते ना मी पण तुमच्याशी. होय बोलते की, पण सगळं वर्ण बोलते. हा अशी माझ्यासारखी बिंदास कुठं बोलायला लागली तेव्हा तू? हा नाहीतर आधी कसं बोलायची तू आणि मी गप गप असायचो, आणि आता मी बोलतोय तर तू गपगार झाली. होय का मी तुला चांगली गार केल्यामुळे तू आता गप बसायला लागली काय? बोल की. हो, जरा हळू बोला की. आपण रस्त्याने चाललोय ना. कसलं कसलं बोलताय तुम्ही? कसलं बोलताय म्हणजे? आता इथून पुढे मी असंच बोलणार, कुणाच्या बापाला मी नाही भिणार, कारण ह्यो आहे वस्तीवरचा पहिलवान, कळलं का? नका भिऊ, करायची ती. अगं करणारच आहे की, मी काय भेटतो होय तुला? आता यात भ्यायचं काय आलं मधीच? अगं भेचं नाही, इथून पुढे ना मला जसं करायचंय तसंच करणार, आणि जसं वागायचंय तसं वागणार बी मी. करायची ते. अगं करणारच आहे की, मी काय भेटतो आहे मग? हा बोला की, काय जायला कोण? नानासाहेब तुम्ही आहे होय? हाय पहिलवान, कुठं? ही काय नानासाहेब तुमच्या इकडेच यायला लागलोय. असं आज काय जरा जास्त उशीर झालेला दिसतोय, नाहीतर असं तुम्ही रस्त्यात गावत नाही मला. नाही नानासाहेब, ते जरा सकाळी उशीरच झाला बघा उठायला. होय, काय काय बोला की. काल रातच्याला लोड जरा जास्तच झालेला दिसतोय. होय की नाना, होय की. चांगले चांगले. बरं नाना तुम्ही हो पुढं, आम्ही दोघं येतो की माग ना. पुढं? अरे बसा गाडीवर, एकतर आधीच उशीर झालेला आहे, त्यात अजून उशीर नको. आईला पर टिपल जमल का ना? मी काय म्हणतो पहिलवान, तुम्ही माग बसल्यावर मला काही गाडी झेपायची नाही. तर एक काम करा, तुम्हीच गाडी घ्या, आम्ही लहान लहान माग बसतो. असं म्हणतोय. होय की, चालतंय की. तुम्ही जावा गाडीवर, मी चलते पायी. हे अगे इडी आहे का ग तू? हा एक तर उशीर झालाय, जाऊ की सगळीच मिळून, का ना? बरोबर आहे, पण मी काय म्हणतो, त्यांना नसेल यायचं तर राहू द्या, येऊ दे त्यांच्या सोयीनं. सोयीने बी नाचतं होय. हे बस गे माग तू, उगा उशीर करू नको आता. हा जाऊ सगळी मिळून, बस बस लवकर. अगं काय बघती, बस की. बसले का? हा. चला ना ना आता सगळे काम ओळखून घेतो. गेले गेल्या काय बी काळजी करणार, सगळे व्यवस्थित होते बघा आता. बरोबर आहे. हा चल. बरं मी काय म्हणतोय, आता गेल्या दारात काढून घेतो लगेच. हा आज ना सगळी काम ओळखून टाकतो बघा ना. काय काळजी कर नका तुम्ही. आलो बघा, आलो आता. तुम्ही असल्यामुळे लवकर आलोय, नाहीतर काय उशीर झाला असता बघा आम्हाला. बरं झालं तात्या ओरडला असतं, नंतर नाणार वेळेत पोचलो बघा.
बघितलं का आपला बोला पोरगा? कशाला घ्यायचं गाडी दोघांनी सांग बघू. घेऊ द्यात की, त्यात काय एवढं. तर आम्ही काय करतो ना आता, जातो खालची काम उरकून घेतो. येऊ का? होय होय, मी पण आलोच कपडे बदलून. हा? नाही रे, येडाबेडा झालाच काय? तुझ्या बापानं तर टेबल सीट गाडीवर बसली होती का? शॉकअप खराब झाला म्हणजे? हो झालंय ना आपलं बोलणं, गप्प बसा. काय बोलणं झालं? तुझ्या पोराच्या बी कानावर पडू दे की. हे जरा कोण गोड गोड बोललं की लगेच पागत आणि काही बी करतो. करू द्यात की मग, त्याचं वय आहे आता. वय आहे? अगं याच्या पण लग्नाचं बघतोय आपण, हे लक्षात आहे ना तुझ्या? आणि वय आहे म्हणे, येड्या भोकाचं कुठलं. अगं हे आहे, अगं आपल्याच कामासाठी त्यांना ठेवलंय का नाही? हां, अगं त्यांना उशीर होत होता म्हणून मी त्यांना बोललो की चला गाडीवर. पण हे तात्या बघ ना कसे करतात. हां, तुला सांगू का, या तात्यांना गोड बोलून काम करताच येत नाही बघ. आहे का नाही? अगं एवढं सगळं आता मला सांभाळ दिलंय का नाही? हां, मग मला माझ्या हिशोबाने सांभाळू द्या की. कर बाबा, तुला जशी मर्जी वाटन तसं कर. तसं बी दीदीचं लग्न झालं की ती चालली सासरी. हां, सगळं काय जे आहे तुझंच आहे, तुलाच बघायचं आहे सगळं. तुझी मर्जी वाटल, तुला मनाला जसं आवडल तसं तू कर. मग काय तर. तुम्ही दोघं बसा गप्पा मारत, मी जाते खाली. खाली कशाला? हाय कामाचं एक माधुरी त्यांकडून, ते त्यांचं काम करतील आणि मी माझं काम करून आलेच. तुम्ही बोला माया लेक. बोला, पार्सल आहे का? फ्लॅट नंबर 10-10 हाच ना? हो हाच आहे. हां, मला तेजूला भेटायचं. तेजूला? कशाला? कशाला म्हणजे तिनेच दिला होता ॲड्रेस आणि आमची भेट ठरली होती. ती नाही आहे का? मी नंतर येऊ. अगं मम्मी कोण आहे? तेजू. अरे कृष्ण, अगं मम्मी मी तुला बोललेली बघ की माझा एक नवीन मित्र झालाय, तो भेटायला येणार आहे. अगं हाच आहे तो. हा मित्र? असला कसला ग मित्र? हा, हे असले मित्र अवघड आहे बाई. हा, तू ये आतमध्ये ये. चला, ही मुलगी ना आज दिवसभर नुसता टाइमपासच करणार आहे. तू बस की आलीस. अगं मम्मी का उगाच चिडचिड करतीये? हे घे पाणी. थँक्स. मग घर वगैरे शोधायला जास्त टाइम नाही ना लागला? घर शोधायला नाही, दारातून आत यायला जास्त वेळ लागला. म्हणजे तुझ्या आईला मी पार्सलवाला वाटलो. पार्सल मागत होती ती मला. देवा, मम्मी पण ना. अरे तुला एक आतली गोष्ट सांगू? काय? खरं तर ना माझ्या मम्मीला ना घरी असे माझे मित्रमंडळी आलेलेच आवडत नाहीत. नाही म्हणजे आधी आवडायचेत, पण एकदा काय झालेलं ना, माझे सगळे मित्र माझ्या घरी पार्टीला आलेले. त्यावेळेस फुल ऑन राडा गेलेला आणि तो सगळा राडा ना मम्मीने बघितला. त्यानंतर ना मम्मीने मला वॉर्नच केलंय की तुझा एकही मित्र घरी यायला नको. आणि ह्या सगळ्या इन्सिडेंट नंतर ना तूच घरी आलायस, त्यामुळे थोडं अवघड होईल. आय होप सो की तू समजून घेशील ना समजून? हां, नो प्रॉब्लेम. मी समजून घेईन. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू यार, खरंच. मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते. हे तेजू, कोण आहे का छपरी? मम्मी हळू बोल ना, असं का बोलतेस? कोण आहे हा छपरी? असं नको ना बोलूस का, मित्र आहे माझा तो. मित्र? हा असला कसला का मित्र? अगं तो तुझ्या लेवलचा तरी आहे का? आणि मित्र म्हणे? मम्मी तू दिसायला गावठी जरी असलास ना पण तू चांगला आहे ग. आणि असंही आता तू चांगला जॉबही करतो. काय
चांगला जॉब करतो म्हणजे काय? की आपल्यावरती उपकार करतो का तो? कसं का बोलतेस यार तू? ए असं नको बोलू म्हणजे काय? हे बघा, मागच्या वेळीच मी तुला सांगितलं होतं नो मोर फ्रेंड्स ॲट अवर होम, तरी देखील तू त्याला बोलवलंयस. हां, तू तुझा मित्र कोण तो हर्ष, एक वेळेस ना तो आला असता ना तरी मला चाललं असतं, पण हा याला बोलवलंयस तू? हा मला अजिबात आवडलेला नाहीये. मम्मी तू गप्प बसणार आहेस का? ए बाई, हे माझं घर आहे आणि मला गप्प बसायला सांगायचं नाही. ठीक आहे, नको बसूस गप्प, मी आलेच नाश्ता देऊ. हां, हे नाश्ता दे, ताबडतोब त्याला हकलवून लावा. मला अजिबात आवडलेला नाहीये तो. मम्मी मी त्याला जेवणाचं बोलली, त्यामुळे जेवायचं काय असेल ते तू बोल. काय? थँक्स. तुम्ही नाही घेत? हा घेतोय की आम्ही. खा तू. काय करताय माधुरीताई? काय दिसतंय तुम्हाला? काम करताय? करा करा, थांबू नका. थांबून कसं जमल बाई, करावंच लागेल. हा तुल्यांचा फोन आला वाटतं. हॅलो, काय करताय? काय नाही, हाय निवांत. तुमचं काय चाललंय? काय नाही बघा, शेतात आले काम करायला जरा. हा, एवढा का वाईट दिवस आला तात्यावरती? जे आमच्या राणे साहेबांना आज कामाला लावलं. तात्यांनी नाही लावलं कामाला मला, मी चालले शेतात काम करायला. बर, असं का? हा, सकाळी आई बोलली आपली कामं आपल्यालाच करावी लागणार, चांगली कामं नाही केली तर लोक नावं ठेवतील, म्हणून म्हणलं आता शेतात जावं, जरा आपलं आपणच कामं करावं, म्हणजे कसं आपल्याला पुढं पण जरा बरंच पडेल ना. हा, कामे तर येणार आहेत हो, पण आपल्या शेतात काय कामगार कमी असतात होय? हा, करतील किती कामं, तुम्ही कशाला लोड घेताय? अहो कामगार तर करणारच की, पण आपण शिकलेलं काय वाईट आहे सांगा बरं. करता आली पाहिजे, बरोबर आहे, पण बघा मग तुम्हाला जेवढी करता येईल तेवढं करा, आणि जर नसेल कोण शिकवत तर मी आहे की, सगळं शिकवतो तुम्हाला. तुम्ही मला शिकवणार होय? अगदी तुझा हात हातात धरून शिकवणार. बस पक्का ना? तुझी शपथ पक्का, तू काय टेन्शन नको घेऊ, सगळं शिकवतो मी. सगळं म्हणजे सगळं शिकवणार काय? अगं सगळं म्हणजे सगळं. अहो पण काय सगळं? सगळं म्हणजे तुला असं जवळ घेऊन, हा, तुझ्या मागे उभा राहून, हा, आणि तुझ्या गाला जवळ येऊन. अहो काय बोलताय तुम्ही? अगं तुला गवत कापा शिकवणार ग? तुला गवत नाही ना कापता येत? ते येत नाही असं नाही, पण कापू शकते. ठीक आहे, जर कापत असतील तर ठीक आहे, जर तुला काय काम येत नसेल ना तर तू काय टेन्शन घेऊ नको बरं काय, मी आहे की, सगळं कसं सिस्टमॅटिक पद्धतीने शिकवतो. बरं ऐका ना, नाना आलाय, करते मी तुम्हाला नंतर फोन. हा ठीक आहे. यस यस यस. काय ग वर्षे, काय हसतेस? काय नाही, माझी मी हसते असंच. असंच असतेस होय? हे तर मी नाचत होतो म्हणून असते ना? नाही नाही, तुम्हाला नाही हसत मी, माझं मला मीच हसते. बर, हस हस, लय हसणार लागली कुठली. हसतेच की मग, मी कुठं गप्प आहे? ए गप आहे, इथं काम धंदा सोडून इकडे काय करतेस येडी पोरगी? आणि तुम्ही काम धंदा सोडून हसताय, बोलताय, नाचताय, काय त्याच काय? ए वर्षे, मापात बोल. इथं काम धंदा केला मला बोलणार कोण नाही, पण तू काम धंदा केला ना तुला बरंच काय काय बोलू शकतोय. आली इथं मोठी, जा खाली कामाला लाग. आणि हा, मी तर नाचत होतो ते कोणाला सांगू नको काय. नाही सांगत. येडी कर ही. वर्षे, ए वर्षे थांब. अगं पण तू हसते का? वर्षे मला माहिती तू जाऊन खाली सांगणार आहे कोणाला तरी. नाही सांगत मी, नाही सांगत. का? मला माहिती सांगणार आहेस तू कोणाला. अगं पण तू हसतेस का? ग बस. वर्षे तुला तर आता बघतोस, थांब. मला मारायला लागलाय. अजून काय झालं? वर येत द्या. काय झालं तुला? बघ की मला बघून कसं येण्यासारखी असते ती. येण्यासारखं नाही, शानासारखं असते मी. अगं पण बाई कशाला असते? सांगू? ग बस.
गवस वर्ष सांगतो तुला, गवस मार कशी गवस तुला बोललो ना अजिबात सांगायचं नाही. अरे कडून काय चाललंय रे तुमचं? हा इथं अख्खं गाव माझ्यावर हसते मी नांदत नाही म्हणून, पण त्याचं तुम्हाला काही पडलं नाहीये. स्वतःचीच मजा मस्ती चालली चांगली. अख्खं गाव माझ्यावर हसायला लागलंय कारण माझा नवरा मला न्यायला येणार होता, तो अजून आला नाही. पण त्याचं तुम्हाला काही घेणं देण्याचं नाही. स्वतःची मजा मस्ती चांगली. किती दिवस झाले माझं पोरग मला भेटायची वाट बघत असत, पण मला त्याला भेटता येईना. पण तुम्हाला त्याचं काही पडलंच नाही ना. चांगली स्वतःची मजा मस्ती चालली. अगं संगे शांत हो बघू, बस खाली. कशाला रडतेस? येतील की दाजी तुला न्यायला. अरे पण कधी येतील? मी मेल्यावर? काय बोलतोस अगं? काय बोलू तूच सांग. लई एकटी पडली आहे रे मी. तू तिकडे तुझ्या होणाऱ्या नवरीमध्ये गुंतून पडलाय. ती वर्षी त्या पोरांमध्ये गुंतून पडलीये. आणि माझा तो कडू नवरा त्याच्या रागात गुंतून पडलाय. कधी कधी असं वाटतं ना सगळं संपवून टाकावं, विहिरीत उडी मारून जीव द्यावा, म्हणजे एकदाच सगळं संपत. ए संगे बस, तोंडातून एक शब्द पण नको काढू. काय बोलतोस अगं? ते पण मी इथं बसला असतं ना. दाजी तुला न्यायला येत नाही ना, मी स्वतः जातो त्यांच्यावर आणि त्यांना समजून पण सांगतो आणि तुला घेऊन जायला भाग पडतो. बस, पण तू असं रडायचं मारायची गोष्ट काय करू नको बघ, मला नाही पटत. अरे आतल्या तो कडून नसतो ऐकत. जाऊ दे तू. कसं ऐकत ना बघतो की मी आता. लय झालं गोडी समजून. आता मी ना माझ्या पद्धतीने समजवतो त्याला. पण तू डोळे पुस, रडू नको, मी आहे ना. गबस. सोडायच नाही बरं कधी. अरे नाही, पोरीसाठी इतका सोडायच नाही बघ. पोरीला येऊन द्यायचं नाही वाटत आपल्या. कुठं चाललाय? अतुल भाऊकडं. नका थांबा, घरात दोघं बोलत बसल्यात. बरं वर्षे ऐक ना, ते अतुल भाऊ तुम्ही संगीत सोड, पण मी एक गोष्ट बोलू का? बोल की. बघ बरं, बोलू का? बोल की आता. वर्षे मी तुझ्यासाठी ना काय पण करू शकतो बघ. काय पण करू शकतो? काय पण करू शकतो. काय काय करू शकतो? अगं काय नाही करू शकतो ते विचार. गबसू शकतोस का? म्हणजे वर्षा जर बोलली तू काय दिवस माझ्या संग बोलू नको, म्हणजे ही तुझं उंडकं तोंड बंद करू शकतोस का? पण ती असं बोलली का? अरे बोललीस तर बंद ठेवशील का? अरे पण ती असं बोललीच नाही ना. अरे पण तिच्या मनात तुला कसं माहिती रे बोलली तर? अरे तुला साधी ती हुंगत बी नाही आणि तिची बाजू घेऊन बोलणार तू कोण रे? मी वर्षाचा होणार नवरा. मग मी काय सासरा आहे काय? हा हसशील बिसशील. सासरा म्हणजे तुझा बाप का? अरे सौम्या, बाप कोण आहे दाखवू काय? अरे दाखवायची काय गरज आहे? इथंच उभा आहे की पोरा. दाखवू बाप कोण आहे? अरे बघ की. दाखवू बाप कोण आहे? बघ की. दाखवू बाप कोण आहे? अरे बघ की. दाखवू बाप कोण आहे? बघ की. दाखवू काय? बघ. या बसा, काय भांडणं करताय? मी चालली माझ्या अतुलकडं, तुम्ही बसा भांडत. आईला रामे, हा काय बोलली रे ती वर्षी? मी चालले माझ्या अतुलकडं, म्हणजे त्या नासक्या आतल्यानं वर्षीला बी काढली काय? तसं जर असेल ना स्वाम्या, त्या आतल्याला बी हाणल्याशिवाय मी सोडणार नाही. वर्षी आपला जीव आहे. अरे मग मी काय भीतो काय? वर्षीसाठी काय पण चल. वर्ष ते दोघं अशी का थांबलेत का? काय करणार मग? मारत बिनत आणि काय नाही, नुसतं एक मालतंडात बसत्यात. येडी कुठली. वर्षे अशी वस्कर का बोलती का त्यांना? आपलीच पोरं आहेत किती. बर. ए जोड इकडे रा. राम्या अजिबात तिकडे जायचं नाही. तुला वर्षी शपथ आहे का? बरोबर. ए राम्या, अरे इकडे की काम आहे आपल्याला. शाबास राम्या, बिलकुल जायचं नाही बघ तिकडं. असं काय बेडकावणे फुगलेत आज? हा अरे त्यांना काय काम आहे ते सांग, म्हणजे येतील लवकर. लय माझ्यात चालेल, त्यांच्या आई घालून तिकडच. तू बोलू की मग. अरे तुझे मित्र आहेत ना ते, मग मी कशी काय बोलू? तू बोल. बरं थांब. ए राम्या, अरे ये की लवकर, आपल्याला बालादाजीला भेटायला जायचंय. ये लवकर, टाइम झाला. ये राम्या अजिबात तिकडे जायचं नाही. तुला वर्षी शपथ आहे. हाय का?
तर त्यांची आई करू दे, आपण जाऊ. चल थांब, मी बोलवते. तू बोलवते? अगं माझी जिगरे असून माझं ऐकणार, तुझं काय ऐकणार आहे? थांब, बोलवते मी. बोलो. सोमा, ए सोमा, इकडे ये र. या की प्लीज. सौम्या अजिबात जायचं नाही बरं का. ते प्रत्येक वेळेस आपल्याला असंच बोलते या आणि पुढती या. आपल्या दोस्ती शपथ आहे तुला. येड व्हायला का तू? रामाला बोलवू का? बोलव की येत असेल तर. रामा, ए हिरो, इकडे ये. खरं का? हो रे राजा, तुझी शपथ, ये. अयो, माझी शपथ, माझ्या वर्षी माझी शपथ घेतली. देवा धन्य आहेस तू देवा. कुठं आहेस तू देवा? वा पुढं. सोम्या जरा मागच थांब. असला कसला पुढील गोड्याचा आहे रे दलिम ते. आणि तू काय लय शहाणा आहे वय. आला लगेच लाल टपकीत आला की. ए ऐक ना, मगापासून तुम्हाला आवाज देऊन माझा घसा बसला की. हा एकदा बी बघितलं नाही. आणि त्या वर्षात साधा शब्द टाकला, घोड्याने पळाला की. हीच करत असते आपली. हा हीच लायक आहे का तुमच्या आतुरबाची? चांगला मान ठेवला का आतुरबाचा तुम्ही? हरामखोर कुठले. जे काही आहे ना ते मुद्द्याचं बोल. आणि काय रे, काय पाहिजे काय तुला? ठीक आहे, मी मुद्द्याचंच बोलतो. मला तुमची तेजू पाहिजे, कारण मला ती प्रचंड आवडते आणि तिला मीही आवडतो आय थिंक. सो मला तुमची तेजू हवी. बर, तेजू पाहिजे. कशाला पाहिजे? कुठे जायचंय का बाहेर? अहो काकू, मी तेजूवर खूप प्रेम करतो आणि मला आणि माझ्या दादा आणि वहिनींना वाटतं की आमच्या दोघांचं लग्न व्हावं. तर तुम्ही द्याल का तेजूचा हात माझ्या हातात? हो, तेजूचा हात तुझ्या हातामध्ये. कशासाठी? मला तिच्यासोबत आयुष्यभर एकत्र राहायचं आणि हे तुम्ही ठरवलं तर नक्की होणार. म्हणजे ती आधी टाळायची, कारण मला तेव्हा जॉब नसायचा, पैसे नव्हते. पण आता मला जॉब लागलाय तर म्हणते की मम्मी नाही ऐकणार. म्हणून मी ठरवलं की स्वतःच तुम्हाला सांगावं की मी तिच्यासाठी किती परफेक्ट नवरा आहे. ओ, परफेक्ट नवरा म्हणजे काय? म्हणजे लग्नानंतर मी तिला कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही भासू देणार. मी आयुष्यभर तिला साथ देईन. तिला काय हवं नको ते सगळं बघेन. करतोस काय तू? सध्या जॉब करतो. बर, आणि पेमेंट किती? सध्या 35,000 आहे, पण नंतर वाढेल हळूहळू. म्हणजे तुला असं वाटतं या सिटीमध्ये या 35,000मध्ये तू तेजूची चांगली काळजी घेशील? हो, घेईन मी काळजी तिची. पण मला नाही वाटत असं होईल. पण आम्हाला वाटतं आमचं त्यात मॅनेज होईल. तुझ्या वाटण्याचा आणि न वाटण्याचा इथे मुद्दाच येत नाही. मुळात तुझ्या वाटण्याला इथे थारच नाहीये. आणि अगदी सोपं रे. आणि ही गोष्ट तुला तेजूने आधीच क्लिअर की या सगळ्या गोष्टी मला आवडणार नाही. आणि मुळात हे सगळं मला आवडलेलंच नाही. आणि हा जो काही अवतार घेऊन तू इकडे आलायस की नाही, पुन्हा ही असली स्वप्न या घरात बघायची नाही. आता तू तेजूचा मित्र आहेस म्हणून अगदी तुला प्रेमाने समजून सांगते. या जागी जर दुसरा कोणी ऐरा गेरा असता की नाही तर सनसनीत 2-3 लावून दिल्या असत्या आणि फरफटत नेला असता आणि त्या मळ्यात नेऊन टाकला असता. काय रे, का लायकी काय तुझी? आणि अशी मोठी स्वप्न बघतोस? पुन्हा तुझी आणि तेजूच्या लग्नाची स्वप्न घेऊन जर या घरात आलास ना, लक्षात ठेव, ही असली स्वप्न इकडे बघायची नाही. आणि बघायचं असेल ना अशी स्वप्न तर इथे यायचं नाही. या घरात तुझ्या स्वप्नांना काहीही जागा नाहीये. चल उठ, निघ निघ म्हणते ना, ताबडतोब निघ. म्हणजे तर झोपायची वेळ झाली. तेजू यार प्लीज तू माझ्याकडे तर येऊच नकोस. मी तुला अगोदरच बोललेले नको बोलूस या सगळ्या गोष्टी. मम्मी नाही ऐकणार.
पण नाही, तुला ऐकायचं कुठे? अगं मग काय आयुष्यभर मित्र मित्र करत बसायचं का? अरे हळू बोल, घरात आहोत आपण. अगं तू जर माझ्या बाजूने बोलली तर ते का नकार देतील सांग? तुझ्या बाजूने बोलून करायचं काय? तर मला माहितीये की मम्मी नाही ऐकणार आहे. का मी उगाच तुझ्या साईडने बोलायचं? काही फायदा आहे? बरोबर. काय फायदा आहे ना? बोलून काय फायदा नाही, मग इथं थांबून तरी काय फायदा आहे ना? चल तेजू, बाय. थँक्यू सो मच. येतो मी. बालाशेठ चहा राहू द्या, गरम गरम भजी करा, पाऊस पण पडतोय. अरे गोरख तास झालं चूल पेटणार का तुझी लय तर पेर पेटती का नाही? दम करा गेला जरा येते आयची डबड साधा भोपळा दिसतो. बर सगळी गँग दिवाळी काय हो पोरग कुठं दिसेना? तुला काय करायचं? अहो, तुम्ही मला घ्यायला येणार म्हणून मी किती दिवसाची वाट बघते. तुम्ही मला घ्यायला येईना. मी फोन करते तर फोन बी उचला ना, आणि माघारी पण फोन करत नाही. असं का करताय बरं? बोला की. अहो, मी तुमच्यासोबत काहीतरी बोलतेय ना, बोला ना. आणि माझं काही चुकलं असेल ना, मी तुमच्या पाया पडते. पण असं तंडत बसू नका. मी तंडत नाही ग, तिकडे जाऊन तोंड काळा करते वरून मला बोलते काय? तोंड काळ करते म्हणजे असं काही पण नका बोलू. ए बाई तुझी का पाय घाल, मला शिकवून कसं बोलायचं ते. डोकं आउट करू नको. आणि असली छपरी पोरं घेऊन ना परत माय पुढे येऊ ना निघत नाही. अहो असं नका ना बोलू, जरा नीट बोला की. ए मला बोला शिकवणार तू कोण रे? शिनाल कुठली? एक कडू कधी सुदर्शन रे तू? अरे तुझ्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालंय. अरे बस करा की. हा अरे बोल की किस ना. हा दादा काय करतो? अरे काय नाही आपलं रोजचं काम, तुझं सांग. काय नाही, ठीक आहे सगळं. होय. आणि ते जो कुठं आहे का तुझ्यासोबत? तिचं नाव नको घेऊ रे बाबा. का रे काय झालं? दादा मी तिच्या आईकडे गेलो होतो रे तिचा हात मागायला. तिची आई माझीच लायकी काढली यार. माझ्या पगारीवर बोलली, आपल्या घरावर बोलली, वाटेल तसं बोलली. मला नाही सहन झालं. मला करमत नाहीये दादा इथं सिटीमध्ये सुद्धा आणि तिकडं मळ्यात सुद्धा. आणि त्यावेळेस तेजूकडनं पण काही बोलणं झालं नाही. तेजू पण काही बोलली नाही. मला जे बोलायचं होतं मी तिच्या आईला बोलून निघालो. तुम्हाला माहित नाही पुढे काय होईल. ए किसना तू रडू नको बरं अजिबात. अरे मी काय मेलो बिले वय हा? आणि बाकीच्या पोरे काय मेले तेव्हा येतावा. तू अजिबात लोड घेऊ नको, मी आहे ना तुझ्यासोबत. लोड घेत नाहीये रे दादा मी, पण मला वाटायचं की तेजू माझी होईल म्हणून. अरे ही मोठी पण लोक अशीच असते, ते आई घाली ह्यांच्या तोंडावर एक आणि मनात एक असतं ह्यांच्या. त्याच्यामुळे तू काय बी लोड घेऊ नको बरं. अरे मी आहे ना अजून जीवन, त्याच्यापेक्षा जॉबचं बिबचं बघ जरा. तुझी शपथ दादा, तर तेजीला आणि तेजीच्या आईला पैसा का असतो ना तोच दाखवतो बघ. तू फक्त बघत राहा. शाबास रे पट्ट्या. आणि तू बी काय काळजी करू नको. अरे ही भाव आहे की तुझ्या सोबत. हा ठीक आहे दादा, तू कर तुझी कामं, मी पण माझ्या कामाच्या तयारीला लागतो आता जोरात. ठेव फोन तो आता. पण मी ना त्या तेजीपेक्षा भारी पोरगी बघतो का नाही बघ तुला. चल ठेवतो, बाय. काय विचार करताय? बघा तू काय विचार करू नका. तुम्ही चांगलं जमलेलं आहे त्यांचं, उगाच कशाला मोडायचं? काही गरज आहे का? अगं गरज आहे का? आत्ता खरी गरज आहे. नेहा ना ही चांगली पोरगी आहे आणि ती आपल्या किसनालाच पेटली पाहिजे. अहो पण त्यांचं तिकडे फिसकटलेलं असेल, आपण आपल्या किसनाला इकडे दुसरी पोरगी पाहू की. दुसरी तिसरी नाही ग,
आपल्या किसनाला ना हीच पोरगी भेटली पाहिजे. आणि कशी भेटत नाही बघतोच की मी. बाई, काय येडा माणूस आहे का हा? ए अगं येडा असेल तुझा बाप, कळलं का? आणि तू ना जरा नीट आई घालायची माझ्या संग. नीट म्हणजे नीटच आई घालायची. हा हो नानासाहेब. बोल की मित्रा. अहो थांबा की तुमच्याशी बोलायचं जरा. हा बोल की. अहो लय महत्वाचं बोलायचं तुमच्यासोबत. बोल की. आता कसं सांगू तुम्हाला, कसं बोलू? अरे मित्रा जे काय आहे ते बोल. नाना बोल की. नाना तर विषय असा आहे की आपण जे पोरगं बघितलंय का